हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पाचव्या टप्प्यातील राज्यातल्या 13 जागांसह देशातील 49 जागांसाठी आज मतदान। नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, ठाण्यासह मुंबईतील 6 जागांसाठी मतदान। अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी मुंबई उपनगरातील मतदान केंद्र सज्ज। मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरामध्ये मोबाईल आणण्यास बंदी। ठाण्यातील नौपाडा मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन 45 मिनिटांनंतर पुन्हा सुरू। ईव्हीएम बंद पडलेल्या बूथवर नरेश मस्केंकडून पाहणी। मतदानासाठी 1 तास वेळ वाढवून द्या, मस्केंची मागणी। धुळे शहरातील LM सरदार हायस्कूल मतदान केंद्रावरील ईव्हीएम मध्ये बिघाड। मतदान केंद्र क्रमांक 29 वरील मशीनमध्ये बिघाड झाल्यानं मतदानासाठी रांगा। उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी बजावला मतदानाचा हक्क। लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हा, पियुष गोयल यांचं मतदारांना आवाहन। महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क। महायुती मुंबईतील सर्व 6 जागा जिंकणार, यामिनी जाधव यांच्याकडून विश्वास व्यक्त। महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी बजावला मतदानाचा हक्क। ठाकरे गटाच्या संजय दिना पाटलांसोबत कोटेचा यांची लढत। मतदानापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार वर्षा गायकवाड यांचं औक्षण। लोकशाहीच्या सोहळ्यामध्ये सर्वांना सामील होण्याचं गायकवाड यांचं आवाहन। नाशिकमध्ये मतदानापूर्वी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या घरी औक्षण आणि पूजा अर्चना। आपला विजय निश्चित, गोडसेंकडून विश्वास व्यक्त। मतदानापूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्याकडून पूजापाठ। राष्ट्रहितासाठी लढतोय, जनता 100% विजय करेल, महाराजांना विश्वास व्यक्त। नाशिकच्या नवजीवन पब्लिक स्कूलच्या मतदान केंद्रावर ऑब्झर्व्हर आणि मायक्रो ऑब्झर्व्हर नसल्यामुळे ठाकरे गटाचा आक्षेप। बेकायदेशीर पद्धतीने निवडणूक घेण्याचा प्रयत्न असल्याचा सुधाकर बडगुजर यांचा आरोप। ईशान्य मुंबई मतदारसंघातील भांडूप पश्चिमच्या IDUBS या शाळेबाहेर मतदारांच्या रांगा। मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच मतदानासाठी नागरिकांची गर्दी। बोगस मतदानासंदर्भात राज्य विचारांकडून प्रशासनाला माहिती। कोपरी, पाचपाखाडी, वागळे भागात बोगस मतदान होणार, विचारांकडून निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि पोलिसांना माहिती। जुहूमध्ये अभिनेता अक्षय कुमार यांनी बजावला मतदानाचा हक्क। नागरिकांना देखील मतदान करण्याचं आवाहन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।